What you eat controls your brain. नमस्कार फ्रेंड्स, मी आहे विद्या पाटील. मी एक लाईफ कोच आणि होपोनोपोनो हीलर आहे. आपण या चॅनेलवरती आपली लाईफ ट्रान्सफॉर्मेशन जर्नी ऑलरेडी स्टार्ट केलेली आहे. तर आपण या जर्नीमध्ये आपल्या आयुष्यातील 4 एरियावरती फोकस करणार आहोत. तर हे 4 एरिया कोणते आहेत? हेल्थ, रिलेशनशिप, करिअर आणि मनी. तर आपण हेल्थपासून ऑलरेडी सुरुवात केलेली आहे, कारण जर तुमची मेंटल आणि फिजिकल हेल्थ चांगली असेल तर तुम्ही आयुष्यामध्ये सर्व गोष्टी अट्रॅक्ट करू शकता. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण सोशल हेल्थविषयी बोललो होतो. या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की तुम्ही जे रोज खाताय त्याचा तुमच्या ब्रेनवरती कसा इफेक्ट होतोय आणि त्यामुळे तुमच्या विचारांवरती काय इफेक्ट होतोय. बिकॉज हेल्थ इज वेल्थ. जर तुमचं माइंड तुम्हाला स्लो वाटत असेल, फोकस लागत नसेल, मूड इझिली ऑफ होत असेल, इट्स नॉट लेझीनेस, इट्स नॉट मोटिवेशन प्रॉब्लेम, इट्स युअर फूड. तुम्ही जे खाताय ते तुमचं ब्रेन बनवत आहे. आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी 4 सिंपल ॲक्शन सांगणार आहे. जर त्या तुम्ही आजपासून फॉलो केलात तर तुमचा फोकस, एनर्जी आणि थिंकिंग क्लिअर होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण नेहमी म्हणतो की माझं डोकं चालत नाही आहे, मला एनर्जी नाही आहे, माझं मन थकलं आहे. बट ब्रेन इज नॉट अ मशीन, इट रन्स ऑन फ्युएल. आणि ते फ्युएल म्हणजे काय? तुम्ही रोज काय खातायत ते. तर तुमची फर्स्ट ॲक्शन काय असणार आहे? ब्रेनला स्टेबल एनर्जी द्या. ब्रेनला शुगर लागते, बट स्मार्ट शुगर, नॉट जंक शुगर. चॉकलेट, बिस्किट्स, कोल्ड्रिंक्स हे काय करतात? आपल्याला इन्स्टंट एनर्जी देतात, पण लगेच क्रॅश करतात. आजच तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करा ओट्स, होल ग्रेन्स, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स. हे फूड काय करतात? स्लो एनर्जी रिलीज करतात. त्यामुळे ब्रेन शांत, फोकस आणि ॲक्टिव्ह राहतो. ॲक्शन नंबर 2, ब्रेन सेल्स बिल्ड आणि प्रोटेक्ट करा. ब्रेन हा न्यूरॉन्सने बनलेला आहे, त्यांना प्रॉपर न्यूट्रिशन लागतो. युअर मूड, मेमरी अँड मोटिवेशन डिपेंड्स ऑन ब्रेन केमिकल्स. जर तुमची ॲक्शन काय असणार आहे? तुमच्या प्लेटमध्ये हे नक्की इन्क्लूड करा. ओमेगा 3 फॅट्स जसं की वॉलनट्स, सीड्स, प्रोटीन्स जसं की एग्स, दाल, बीन्स, अँटीऑक्सिडंट जसं की ग्रीन व्हेजिटेबल्स, फ्रूट्स. हे फूड ब्रेनला स्ट्रॉंग करतात, मेमरी इम्प्रूव्ह करतात आणि मूड स्टेबल ठेवतात. डिप्रेशन, एन्झायटी, लो मोटिवेशन समटाईम्स फूड रिलेटेड असतात. ॲक्शन नंबर 3, गट हेल्थ इज इक्वल टू ब्रेन हेल्थ. हे ऐकून सरप्राईज वाटेल तुम्हाला, पण तुमचं पोट आणि ब्रेन कनेक्टेड आहेत. हेल्दी गट सेंड्स पॉझिटिव्ह सिग्नल्स टू युअर ब्रेन. जर तुमचं पोट बिघडलं तर तुमचा मूड ऑफ होणार आहे, आणि तुमचं पोट साफ असेल तर तुम्हाला थॉट्स पण क्लिअर येतील. त्यासाठी तुम्हाला तुमच्या प्लेटमध्ये इन्क्लूड करायचं आहे कर्ड, फायबर रिच फूड, आणि दिवसभरात तुम्हाला पुरेसं पाणी प्यायचं आहे. जंक फूड एकदम कमी करायचं आहे. ॲक्शन नंबर 4, ब्रेन ड्रेनिंग फूड अवॉइड करायचं आहे. जे फूड चविष्ट वाटतं ते नेहमी ब्रेनसाठी चांगलंच असतं असं नाही आहे. जसं की प्रोसेस फूड, टू मच फ्राईड फूड, एक्सेस शुगर. ऑकेजनली चालेल, पण नेहमी नको आहे. चला क्विक रिकॅप करूया. ॲक्शन नंबर 1, स्टेबल एनर्जी फूड द्या, फूड खावा. ॲक्शन नंबर 2, ब्रेन बिल्डिंग न्यूट्रिएंट्स ॲड करा. ॲक्शन नंबर 3, गट हेल्थ इम्प्रूव्ह करा. बोनस, जंक फूड लिमिट करा. युअर ब्रेन वर्क्स 24 hours फॉर यू. गिव्ह इट द राईट फ्युएल. तुमचं आयुष्य चेंज करायचं असेल तर तुमची प्लेट चेंज करा. कमेंट करा आजपासून तुम्ही कोणतं ब्रेन फूड स्टार्ट करणार आहात. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा.